तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर आज आमचं चालू होतं शेंगा धुवायचं काम. आम्हाला सांगितलं होतं तुम्ही शेंगा धुवा, आम्ही खत पांगवायचं काम करतो. कारण वावरामध्ये खत पांगवायचं काम चालू होतं, कारण हळद लावायची होती सगळ्या वावरांमध्ये. मग त्यापेक्षा आम्हाला हे काम सोपं वाटलं, पण हे पण काम काही सोपं नव्हतं. ऊन असलं बेकार लागत होतं, तरी बळबळ कावायनं पण ती सगळं शेंगा धुवून घेतल्या आणि त्या वाळत पण घातल्या. आणि मग सर्व काम उरकून घरात जेवायला गेलो, तर ही नशेडी इथं झोपलेली दिसली. कुठला गांजा पिऊन आली काय माहिती. तिथून मग गेलो घरात, जेवण वगैरे केलं आणि थोडासा आराम केला. आणि 3-4च्या दरम्यान हळदीच्या बियाण्याची गाडी आली तर पहिल्यांदा बघितलं किती पोती येतं. मग ती आंब्याच्या झाडाखाली सावलीला घेतली आणि मग ती खाली करायचं काम चालू केलं. सर्व पोती खाली करून घेतली आणि मग चहा पाण्याची सोय काहीतरी करायची म्हणून घरात गेलो आणि दीदीने चहा केलेला होता तो घेऊन आलो. असा होता व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.